दिल्लीच्या रोहतकचा रहिवासी असलेला एक 22 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव रोनक होतं. रोनक हा शिक्षणासाठी दिल्लीला येतो. दिल्लीला आल्यानंतर तो ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो ते पालम परिसरात होतं आणि त्या भागात राहण्यासाठी कमी भाड्यात खोली मिळतात. त्याला भाड्याने एक खोली हवी होती. कॉलेजमध्ये कुणाशी बोलताना त्याला एका ठिकाणाचा पत्ता मिळतो. एक मुलगा त्याला घेऊन जाऊन एक खोली दाखवतो. एक घर बांधलेलं होतं आणि त्या घराच्या वर एक खोली बांधलेली होती. घराची मालकीण एक महिला होती जिचं नाव पूजा होतं. तिचं वय साधारण 38 ते 40 वर्षाच्या आसपास होतं. बोलणी होते की महिन्याला 3000 रुपये भाडं द्यायचं आणि वरची खोली रोनकला भाड्याने दिली जाते. ती म्हणते तू इथे एकटाही राहू शकतो, एखाद्या पार्टनर सोबतही राहू शकतो, मला काही हरकत नाही. पण रोनक सध्या तरी एकटा होता. भविष्यात पार्टनर मिळाला तर तेव्हा पाहू असं तो म्हणतो. आता रोनक आपलं सामान घेऊन पूजाच्या वरच्या खोलीत भाड्याने राहायला येतो. पूजाची परिस्थिती अशी होती की तिचा नवरा दुबईत राहून काम करत होता. पूजाची एक मुलगी होती जी बाहेर कुठेतरी शिक्षण घेत होती आणि इथे पूजा एकटीच राहत होती. रोनकचा एक ठरलेला दिनक्रम होता. कॉलेजला जाणं, अभ्यास करणं आणि संध्याकाळी घरी परत येणं. त्यानंतर तो बहुतेक वेळा घरी राहत असायचा. कधीतरी थोडाफार फिरायला जायचा. परत आल्यावर आपल्या खोलीत स्वतःचं जेवण बनवायचा, अभ्यास करायचा, मोबाईलवर गाणी ऐकायचा, टाइमपास करायचा. जेवण झाल्यावर रात्री मोबाईलवर काहीतरी पाहायचा, पुन्हा अभ्यास करायचा आणि मग झोपायचा. अशा प्रकारे त्याचा रोजचा दिनक्रम चालला होता. 2-3 दिवस झाले असतील तेव्हा संध्याकाळी रोनक स्वतःसाठी जेवण बनवत असतो. तेवढ्यात त्याची घरमालकीण पूजा वरच्या खोलीत येते. रोनक तिला पाहून चकित होतो, कारण त्यावेळी तो फक्त अंडरवेअर आणि बनियनमध्ये असतो. तो पटकन टावेल उचलतो, टावेल अंगाला गुंडाळतो आणि म्हणतो, अरे मॅडम बोला, काही काम होतं का? तुम्ही कशा आलात वर? पूजा हसते आणि म्हणते, नाही काही नाही, उगाचच आले. तू काय करतोय ते पाहायला. मीही एकटीच राहते म्हणून कंटाळा येतो. अधूनमधून छतावर फिरायला येत असते. पण तू राहायला आल्यानंतर संकोचामुळे येत नव्हते. आज वाटलं येऊ, तुझ्यासोबत 2 शब्द बोलू. आलास तेव्हापासून आपलं नीट बोलणंही झालं नाही. पूजा तिथे ठेवलेल्या पलंगावर येऊन बसते. रोनक भाज्या कापत बसतो. दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. कुठला आहेस, काय शिकतो, घरी कोण कोण आहे, अशा प्रकारच्या साध्या गप्पा दोघांमध्ये सुरू होतात. काही वेळानंतर पूजा निघून जाते. हा पहिला दिवस होता. त्यानंतर पूजा रोजच संध्याकाळी वर येऊ लागते. रोनक काहीतरी काम करत असतो. ती येते, बसते आणि त्याच्यासोबत बोलायला लागते. हळूहळू दोघं एकमेकांशी मोकळे होतात. रोनकला हेही कळलं होतं की पूजाचा नवरा दुबईत राहतो. 6 महिने किंवा वर्षातून तो एकदाच घरी येतो. मुलगीही बाहेर असते आणि पूजा इथे एकटी राहते. आता दोघांमधील गप्पा थोड्या वैयक्तिक पातळीवर जातात. पूजा विचारते, तुला गर्लफ्रेंड आहे का? कधी होती का? कधी काही केलं आहे का? हळूहळू गप्पांचा स्तर खालच्या पातळीवर जाऊ लागतो. कधी पूजा वर रोनकच्या खोलीत येते, कधी रोनकला खाली बोलावते, कधी म्हणते आज जेवण बनवू नको, आज तुझं जेवण माझ्याकडे आहे. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होते. मित्रांनो, एका संध्याकाळी रोनक घरी परततो. पूजा त्याला म्हणते, आज तू जेवण बनवू नको, आज तुझं जेवण माझ्याकडे आहे. रोनक देखील होकार देतो. रात्री साधारणपणे 8:30च्या सुमारास रोनक खाली येतो. तो पाहतो की आज वातावरण काहीसे वेगळं आहे. मंद संगीत सुरू आहे. ड्रॉइंग रूममध्ये हलका मृदू प्रकाश आहे. रोनक येऊन बसतो. पूजाला आवाज देतो. तेवढ्यात पूजा आतून बाहेर येते. आज पूजा दिसते तशी रोनक पाहतच राहतो. सुंदर साडीमध्ये ती फारच आकर्षक दिसत असते. शरीर भरलेलं, नीटचं वय साधारण 42 असलं तरी 32-34 पेक्षा अधिक वाटत नव्हतं. रोनक विचारतो, मॅडम आज काही खास आहे का? पूजा म्हणते, आज माझा वाढदिवस आहे. रोनक उभा राहतो आणि म्हणतो, अरे मला तर माहितीच नव्हतं. तो जाऊन तिच्याशी हात मिळवतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तेवढ्यात पूजा रोनकला छातीशी धरते. रोनकला याची अजिबात अपेक्षा नव्हती. एखाद्या महिलेकडून असा स्पर्श रोनकसाठी पहिल्यांदाच होत होता. त्याच्या अंगात जणू काही तार झिंजली होती. रोनक परत सोफ्यावर बसतो. पूजा बिअरची एक बाटली घेऊन येते. रोनक बिअरची बाटली पाहून म्हणतो, मॅडम हे काय?
पूजा म्हणते, अरे आज माझा वाढदिवस आहे, प्रत्येक वेळी माझा वाढदिवस मला एकटीने साजरा करावा लागतो, आज तू पण आहे तर का नाही सेलिब्रेट करायचा. यानंतर दारूचा सिलसिला सुरू होतो. दोघं एकामागो एक, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा पॅक घेत जातात. हळूहळू दोघांनाही नशा चढू लागते. पूजा म्हणते, लेट्स डान्स, चल नाचूया. दोघं जण मिळून नाचायला लागतात. रोनक एक मर्यादा ठेवून नाचत असतो, पण जशी जशी पूजेला नशा चढू लागते तसं तसं ती मर्यादा तोडायचा प्रयत्न करते. ती रोनकला पकडते, त्याचा हात आपल्या कंबरेवर ठेवते आणि त्याला चिटकून नाचू लागते. नाचता नाचता ती हळूहळू रोनकला इकडे तिकडे स्पर्श करू लागते. रोनक चकित होतो, तरीही तो मनात विचार करतो की कदाचित ही बाई नशेत आहे आणि त्यामुळे हे सगळं करत आहे. हे योग्य नाही. तो तिला स्वतःपासून दूर करतो. त्यानंतर दोघं बसतात, केक कापतात, एकमेकांना केक भरवतात. पूजा मस्तीमध्ये येते. कापलेला केक ती रोनकच्या गालावर, शरीरावर इकडे तिकडे लावू लागते. त्याचवेळी ती रोनकचा शर्ट काढून टाकते. ती त्याच्या शरीरावर केक लावत राहते आणि केक लावत लावत त्याच्या शरीरासोबत आई हालचाली करू लागते की परिस्थिती आता पूर्णपणे बदलून जाते. रोनक हा 22 वर्षाचा तरुण होता. हरियाणवी मुलगा किती वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवणार. आता त्याच्याशी आत हालचाल सुरू होते. पूजा ही त्याच्याकडे भुकेल्या ताणलेल्या नजरेने पाहत असते. त्यानंतर ती रोनकवर स्वतःला झोकून देते आणि म्हणते, रोनक, मी अनेक महिन्यांपासून ताणलेली आहे, चल माझी ताण भागव. रोनक म्हणतो, मॅडम हे सगळं योग्य नाही, तुम्ही सध्या नशेमध्ये आहात. पूजा म्हणते, मी नशेत आहे पण पूर्ण शुद्धीत आहे आणि जे काही सांगते ते पूर्ण शुद्धीत सांगते. त्यानंतर ती रोनकला घेऊन बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये गेल्यानंतर पूजा पहिल्यांदाच रोनकसोबत शारीरिक संबंध ठेवते. पूर्ण रात्र दोघे एकमेकांच्या इच्छांची पूर्तता करत राहतात. पुढच्या सकाळी सगळं बदललेलं असतं. एकदा सिलसिला सुरू झाला की दोघांमधील लाज संकोच सगळे पडदे उघडून गेले होते. आता पूजा संधी मिळेल तेव्हा रोनकच्या खोलीत येऊ लागते आणि बहुतेक वेळा रात्री रोनकला आपल्या खोलीत थांबू लागते. दोघांमध्ये आता दररोज शारीरिक संबंध होऊ लागतात. मात्र रोनकला हे सगळं योग्य वाटत नव्हतं. तो असा मुलगा नव्हता. तो अनेक वेळा पूजाला म्हणतो, मॅडम हे योग्य नाही. त्या दिवशी दोषात झालं ते ठीक आहे, पण रोज रोज असं चालणं ना तुमच्यासाठी योग्य आहे ना माझ्यासाठी. पण आता पूजा कुठे थांबणार होती. दिवस पुढे जात असतात. एका रात्री संबंध झाल्यानंतर पूजा मोबाईलमध्ये एक फोटो दाखवते. ती रोनकला म्हणते, ही बघ, ही मुलगी, या महिलेकडे बघ. रोनक पाहतो. पूजा विचारते, कशी आहे. रोनक म्हणतो, खूप सुंदर आहे, तुमच्यासारखीच. ती म्हणते, ही माझ्यासारखीच ताणलेली आहे, ही माझी मैत्रीण आहे, तू तिची ताण भागवशील का. रोनक विचारात पडतो. तो म्हणतो, मॅडम तुम्ही हे काय बोलत आहात. मी असा माणूस नाही. तुमचं आणि माझं जे काही आहे ते आपल्यातच गुप्त आहे. ते ठीक आहे, पण मी प्रत्येकाला असं करू शकत नाही. पण पूजा मात्र त्याच्यावर दबाव टाकते. ती म्हणते, फक्त एकदाच केल्याने काय होईल. तुझी ही टेस्ट बदलेल, तुला ही मजा येईल आणि त्यानंतर ती तुला पैसे देखील देईल. रोनक खूप नकार देतो, पण पूजा मात्र ऐकायला तयार नसते. शेवटी ती रोनकची भेट त्या महिलेसोबत आपल्याच घरात घडून आणते. रात्री त्या महिलेला बोलावले जाते. दारू पार्टी सुरू होते आणि त्यानंतर ती रोनककडून त्या महिलेसोबत संबंध बनवूनच घेते. एकदा हा सिलसिला सुरू झाल्यावर ती महिला देखील मधून यायला लागते. पूजाही तिच्यासोबत हे सगळं करत असते. एकामागो एक दुसऱ्यानंतर तिसरी, तिसऱ्यानंतर चौथी, अशा प्रकारे 3 ते 4 महिलांना ती यात सामील करून घेते. मात्र रोनकला यात अजिबात बरोबर वाटत नव्हतं. आता त्याचं शरीर देखील त्याला साथ देत नव्हतं. 3 4 महिला एकत्र येऊन त्याचा वापर करत होत्या. तो जेव्हा गावी जातो तेव्हा आई वडील त्याला पाहून म्हणतात, अरे बेटा, तुला काय झाले, तुझी तब्येत बरी नाही का, तू तर अर्धा झाला शरीराने. रोनकला सगळं समजत होतं की हे सगळं का होत आहे. त्याच्या अभ्यासावर देखील याचा परिणाम होऊ लागतो. रोनक ठरवतो की आता परत तो जाईल आणि पूजाला स्वच्छ शब्दात नकार देईल. रोनक परत येतो आणि जेव्हा तो या पूजाला या सगळ्या गोष्टींसाठी नकार देतो तेव्हा पूजाचे तेवर बदलतात. ती म्हणते, असं कसं, ज्यावेळी तुझं मन होतं तेव्हा तू माझ्यासोबत खेळलास, आमच्यासोबत आयशी केली आणि आता अचानक नकार देतो. रोनक भाड्याची खोली सोडण्याची गोष्ट करत होतो तेव्हा मात्र पूजा त्याला धमकी देऊ लागते. ती म्हणते, जर तू काही अशी कोशिश केली तर मी तुला अशा प्रकरणात अडकवीन की तू बाहेरच पडू शकणार नाही.
रोनक आता पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकलेला असतो. आता पूजा वेगवेगळ्या महिलांना बोलावं लागते. रोनककडून हे सगळं जबरदस्तीने करून घेते आणि त्या बदल्यात त्या महिलांकडून पैसे घेऊन कमाई करू लागते. पूजा आता एक पाऊल आणखी पुढे जाते. ती आता हाय प्रोफाईल महिलांच्या बुकिंग घ्यायला लागते आणि रोनकला त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या घरी जाण्यासाठी जबरदस्ती करते. 2-3 वेळा रोनक जातो. हे सगळं करतो तेवढ्यात रोनकच्या कॉलेजला सुट्ट्या लागतात. रोनक गावी परत जातो. 1 महिना तो गावी राहतो. त्या 1 महिन्यात पूजा फोन करून करून त्याला त्रास देत राहते. ती त्याला धमकी देते, जर तू परत आला नाही तर मी तुझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात FIR दाखल करीन. मग तुझ्यासोबत काय होईल हे तुला माहितीच आहे. रोनकला पूर्णपणे समजतं की तो खूप वाईटरित्या अडकलेला आहे. पण आता करायचं काय? गावातच तो आपल्या एका खास मित्राशी संपर्क साधतो. त्या मित्राचं नाव नितीन असतं. नितीन त्यावेळी कायद्याचं शिक्षण घेत होता. रोनक त्याला आपली संपूर्ण घटना सांगतो. नितीन म्हणतो, प्रकरण खूप गंभीर आहे. जर महिला पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली तर आधी महिलेचं ऐकलं जातं. तू कितीही खरा असलास तरी तुझी कुणीही ऐकणार नाही. त्यानंतर तुझं करिअर, तुझं भविष्य सगळं उद्ध्वस्त होईल. बदनामी होईल ती वेगळीच. नितीन त्याला एक युक्ती सांगतो. त्यानंतर नितीन स्वतः रोनकसोबत दिल्लीला येतो. दिल्लीला आल्यानंतर दोघं थेट संबंधित पोलीस ठाण्यात जातात. तिथे ते SIO पोलीस अधिकारी यांची भेट घेतात आणि त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगतात. SIO या प्रकरणाची गंभीरता समजून घेतात, पण ते म्हणतात, जर तू आत्ताच तक्रार दाखल केली आणि आम्ही त्या महिलेला अटक केली तरीही तिने जर तुझ्याविरुद्ध काही विधान केलं आणि जर ती इतकी शातीर आहे आणि तुझ्याविरुद्ध काही पुरावा सापडला तर रोनक तूच अडकशील आणि तू आपला अपराध सिद्धही करू शकणार नाही. तो पोलीस अधिकारी खूप चांगला माणूस असतो. तो रोनकला एक युक्ती सांगतो. ती युक्ती ऐकल्यानंतर रोनक आणि नितीन तिथून निघून जातात. आता रोनक पुन्हा आपल्या खोलीत परत आलेला असतो. तो पुन्हा आपल्या दैनंदिन दिनक्रमात येतो आणि त्यानंतर पूजा पुन्हा त्याच्याकडून तेच सगळं करून घेऊ लागते. रोनक गप्प राहून पूजाचं सगळं ऐकतो. पण एका रात्री पूजा एका महिलेला बुकिंगवर आपल्या घरात बोलवते आणि त्या रात्री आपल्याच खोलीत रोनकसोबत कार्यक्रम लावायचा तिचा इरादा असतो. पण त्यावेळी रोनक अचानक नाटक करायला सुरुवात करतो. तो पूजासमोर सगळं उघडपणे बोलू लागतो. पूजाला समजत नाही की तो असं का बोलतोय. तो म्हणतो, तू पहिल्यांदा माझ्यासोबत फसवणूक करून संबंध ठेवले, त्यानंतर तू सतत माझं शोषण केलं, वेगवेगळ्या महिलांसोबत माझे संबंध बनवलेस आणि वरून आता मला अडकवण्याची धमकी देत आहे. पण आता खूप झालं, आता मी हे सगळं करणार नाही. पूजा रागाने पेटते. ती म्हणते, जास्त हुशारी दाखवू नको. जर चालाकपणा करायचा प्रयत्न केला तर तुझ्यासोबत काय होईल याची कल्पना तू करू शकणार नाही. मी तुला असं अडकवीन की तू आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. आजपर्यंत मी म्हणत आले आणि तू करत आला. पुढे तसं करत राहा, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. पण रोनक तिची गोष्ट ऐकत नाही. तेव्हा पूजा आणि ती महिला जबरदस्तीने रोनकवर तुटून पडतात. त्या दोघी रोनकचे कपडे त्याच्या इच्छेविरुद्ध फाडून टाकतात आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवतात. त्या रात्री पूजा आणि ती महिला दोघी मिळून रोनकचं भयंकर शोषण करतात. काम झाल्यानंतर रोनक तिथून निघून जातो. पण दुसऱ्या दिवशी सकाळ होताच पोलीस पूजाच्या दारावर येतात. दारात पोलीस पाहून पूजा चकित होते. काही समजायच्या आतच महिला पोलीस तिला पकडून ठाण्यात घेऊन जातात. ठाण्यात पूजा पोहोचते. तिथे रोनक आधीपासूनच नितीन सोबत उपस्थित असतो. पूजाला काही समजत नाही. तेवढ्यात पोलीस निरीक्षक तिला सांगतो, या मुलाने तुझ्या विरुद्ध FIR दाखल केली आहे. तू याचं स्वतः शोषण केलं आणि इतर महिलांकडून देखील करून घेतलं. पूजाचा चेहरा क्षणात बदलतो. ती म्हणते, सर हा मुलगा खोटा बोलतोय. हा माझ्यावर जबरदस्ती करत होता, माझं शोषण करत होता. हवं असेल तर मी तुम्हाला पुरावा दाखवू शकते. ती आपला मोबाईल देते. मोबाईलमध्ये संबंधाचे व्हिडिओ असतात. ती व्हिडिओ पोलीस पाहतात. तेव्हा पोलीस निरीक्षक म्हणतो, मला आधीच माहिती होतं की तू हेच करशील. तो आपला मोबाईल बाहेर काढतो आणि त्याला तोच व्हिडिओ दाखवतो जो रोनकने काल रेकॉर्ड केला होता. त्या रात्री पोलीस निरीक्षकाने रोनकला असं सांगितलं. त्यानुसार रोनकने सगळं ॲक्टिंग केली होती. पूजाकडून त्याने संपूर्ण सत्य उघड करून घेतलं होतं आणि त्या रात्री पूजा आणि त्या महिलेने रोनकवर जबरदस्ती केली होती. ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. त्यानंतर पूजाविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो. तिला न्यायालयात हजर केलं जातं आणि तिथून तिला थेट जेलमध्ये पाठवलं जातं.
मित्रांनो, जर रौनकने वेळेत शहाणपण दाखवलं नसतं, जर त्याचा मित्र नितीनने त्याला योग्य सल्ला दिला नसता आणि जर पोलीस निरीक्षकाने त्याला मदत केली नसती, तर रौनकचं अशा प्रकारे शोषण होत राहिलं असतं आणि आज नाही तर उद्या पूजाने त्याला एखाद्या ना एखाद्या प्रकरणात नक्कीच अडकवलं असतं. म्हणूनच अशा लोकांपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे. जिथे एकटी महिला राहत असेल किंवा अशा प्रकारचे प्रकार घडत असतील, तिथे मुलांनी खूप जपून राहण्याची गरज आहे. कारण आजकाल मुलांसाठी देखील काळ अनुकूल नाही. दररोज नवनवीन प्रकरण समोर येत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.